सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, शहाजी पवार, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत। यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांची उपस्थिती होती। सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन केली। आमदार कल्याण शेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र येऊन लढविणार असल्याचे घोषित केले। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील। 16 एप्रिल रोजी आमच्या पॅनलची घोषणा होईल असंही ते म्हणाले। आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे। मतदारसंघांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे। बापू सोबत यावेत हीच इच्छा आहे, त्यांनी यावे असे मी आवाहन करतो। दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक करतोय, बिनविरोधात करण्यासाठी प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला। सुरेश हसापुरे म्हणाले, गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच ना। डीसीसी बँक मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय सोडून लढवल्या जातात, म्हणून आम्ही एकत्र आलोय। निवडणूक झाली, आमच्या बरोबर विजयकुमार देशमुख होतेच ना, म्हणजे तुम्हाला पक्ष निर्माण दिला आता ते आमच्याकडे होते। तसंच मार्केट कमिटी विकास कमिटीसाठी आता आम्ही सचिन दादाचे मागे गेलो। दादा आणि कोटे साहेब जे सांगते ते म्हणजे आम्हाला मान्य म्हणजे तुमच्या पक्षीय नेत्यांना मान्य आहे का ते? नाही, डीसीसी बँकमध्ये मार्केट कमिटीमध्ये जिल्हा दुसऱ्यामध्ये पक्षी राजकारण नाहीच ना। नेतृत्व तर सत्ता आहे, नेतृत्व दोन्ही कार्यक्षम आहेत, म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली जायचं ठरलं। पक्षाचे इथं कुठे फॉर्म्युला काय ठरलं का तुमचं? कोणी किती नाही, काय तसे काही ठरलं नाही। माने साहेब फॉर्म्युला ठरला की 18 जागा निवडून सहकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, आतापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या, ते सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं। माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश आदरणीय दादा नव्हता, त्यांनी सांगितले की सगळ्याला एकत्र घेऊन करा। आम्हाला मेसेज आला, त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे। आम्ही गेलो त्यांच्याशी, ते म्हणलं चांगली संस्था आहे, निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण चालूया आणि एकत्र या। जागेचा तिढा काय खूप महत्त्वाचा नाही, आपण ते बसून विषय संपू, आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं। म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला, आज सकाळी परत आमची बैठक झाली, एकमत झालं। जागा वाटपाचं आपण 16 तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस लोकांपर्यंत सांगू। लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये संभ्रम लपवून आम्ही ही प्रेस घेतो। मध्यंतरी प्रतिक्रिया दिली होती की चांगले लोक जर का मध्यस्थी घातले तर मात्र बिनविरोध निवडणूक होऊ शकते। चांगले लोक आपल्याला भेटलेले आहेत का? कोण असतात आता बघाच याचे चांगलं कोण आहे आता मी कसं बोलू? आपला जो निर्णय आहे तो वरिष्ठांना मान्य आहे का? भेटले कुमार शिंदे सगळ्यांना मी सहकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही। सहकाराच्या बाबतीत दिल्लीमध्ये स्वयंभू आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, खरेदी विक्री संघ असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, मला कोणी नाही, पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय। काय एखाद्याचा मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे, मला कळतं की आपला फायदा कुठं तोटा कुठं। आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही। हे मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे? बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहे आदरणीय साहेबांकडनं करून घ्या। बाजार समिती महत्वाची, सोलापूरचा विकास महत्वाचा, हाच येतो आमच्या समोर, बाकी काय नाही। कॉमन प्रोग्राम काही ठरलेला आहे का आणि कोणत्या मुद्द्यांवरती आपलं लक्ष असेल बाजार समितीमध्ये? निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तरचा विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली त्याप्रमाणे आम्ही लढवण्याचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांची एक वाक्याचा आमच्या आहे। मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांच्या पॉलिटिकल जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी। आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, माझ्या मतदारसंघाची वेगळी आहे, सगळ्या आमच्या नेत्या मंडळीच्या वेगळी। आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे। ह्यात सहकार क्षेत्रात
कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान असेल अशी परिस्थिती आताच्या घडीत तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही. त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठले गट तर विचार न करता आम्ही एकत्र आलो, पण एकत्र येताना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकारी म्हणून एकत्र आलो. दादा खरं तर बिनविरोध होण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झालेले पाहायला मिळालेले होते. आणखी 2 दिवस आहेत, असा प्रयत्न आणखी यापुढे पण अजून साधारण 60 एक तास आपल्याकडे शिल्लक आहे. आम्ही प्रयत्न करू, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. सगळेच अर्ज निघतील का नाही माहिती नाही, कारण एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आहे. आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागले तरी एकत्रित आम्ही सगळे निवडणूक लढवायची आमची तयारी आहे. त्या दृष्टीने आम्ही आज ते पॅनलची घोषणा करू. सोबत कोणपर्यंत आम्ही सगळे सोबत आहोत, काही लोक अजून जोडत आहेत. बाजार समितीची निवडणूक जी वारंवार चर्चेत राहिली होती, कधी होणार काय होणार, निवडणूक जाहीर झाली, निवडणूक झाल्यावर राजकीय परिस्थिती कशी असेल, पॅनल कसे असतील याच्याबाबत स्पष्टता आपल्या सगळ्यांना लवकर येत होती. शेतकऱ्यांची ही संस्था असलेली एक महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था, ह्या संस्थेचं निवडणूक खूप काही राजकीय विचार न करता शेतकऱ्याची ही संस्था राजकीय निवडणुकीत जे राजकीय पक्षाची भूमिका निर्णय असतात ते होत राहतात. अशा वेळी शेतकऱ्याची संस्था आहे, आपल्या पक्षाचे सगळे कमी जास्त हा विषय बाजूला ठेवून मी असे, दिलीप माने साहेब असते, जे देवेंद्र मोठे साहेब आहेत, सापुरे साहेब, शिवधारे साहेब, शेळके साहेब, जे पवार साहेब, नवळे साहेब आणि या व्यतिरिक्त अजून आता जे काही लोक आमच्या सोबत, कारण हा निर्णय खूप आम्ही काल रात्रीपासून चर्चा सुरू झाली, मग त्याच्यावर रात्री बसलो, सकाळी बसलो आणि एवढ्या लवकर घाईघाईत झाल्यामुळे काही लोक वेळेवर बैठकी येऊ शकले नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आम्ही सगळेजण एकत्र मिळून लढवणार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्याची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे. एवढे सगळे विड्रॉल होतील का नाही माहिती नाही, सगळे विड्रॉल झाले तर खूप छान आहे. पण आजच्या घडीला निवडणुकीच्या तयारी निवडणूक लागली तर अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र होऊन निवडणुकीला सामोरं जायचं आमचा निर्णय झालेला आहे. कोण कसं लढवणार, काय लढवणार, जागा वाटप हे आम्ही एक पॅनल म्हणून लढवतो. जागा वाटप 19-20 आमच्यात आम्ही दुरुस्त करून घेऊन इलेक्टिव्ह मेरिटनुसार आम्ही पॅनल आता तयार करणार आहोत. आणि या संदर्भात उद्यापासून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवणं, निर्णय घेणं, ज्यांची विड्रॉल शक्य आहे त्याची विड्रॉल घेणं या भूमिकेवर आता आलेलो आहोत. आणि निवडणूक झाल्यावर या संदर्भातील आमचं सगळ्यांचं असं एकमत आहे की जो अंतिम निर्णय आहे त्याचा कधी बराच पुढचे निर्णय तर माननीय मुख्यमंत्री साहेब त्याबाबत अंतिम निर्णय घेतील.